तुम्हाला भन्नाट शाबू कसा बनवायचा दाखवते, कमी तेलात आणि खूप टेस्टी भन्नाट बनवून दाखवते. खूप तिखट पण नाही आणि सॉफ्ट एकदम. चला आणि कमी तेलामध्ये चला भन्नाट बनवूया उपवासासाठी शाबू. चला सगळ्यात पहिले बटाटे घेतलेले, बटाटे थोडे जास्त घ्यायचे आणि ह्याचे वरचं सगळं मी काढून घेणार आहे सालटे आणि उकडायला कुठल्या पद्धतीने टाकायचं ते दाखवते. चला भन्नाट बनवूया शाबू. पद्धतीने बटाटे कट करून घेतलेत आपण, म्हणजे असे कट करून घ्यायचे आणि उकडायला टाकायचे बटाटे. ह्याच्यामध्ये उकडून घ्यायचे चांगले बटाटे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, भरपूर मीठ टाकायचं. मीठ टाकले आणि बटाटे आपण उकडून घेणार आहे. चला आता 10 मिनिटं हे चांगले उकडू द्या, छान उकडू द्यायचे 10 मिनिटं, लय पण गाळ नाही करायचा. चला आता बटाटे उकडलेत बघा. बटाटे खूप जास्त गाळ पण नाही करायचं बरं का आपल्याला. चला उकडलेत बटाटे. चला आता खिचडी कशी बनवायची कमी तिखट आणि ते तुम्हाला दाखवते कमी तेलात. चला त्याच्यात शेंगदाणे भाजून घेणार आहे भन्नाट आपण टाकण्यासाठी. त्याच्यात खिचडीत मंद आचेवर भाजून घ्यायचे चांगले खरपूस. मंद आचेवर भाजायचे. चला भाजू द्या भन्नाट. बारीक करून घेऊया आपण याचा कूट घेतलेली आहे. आता ह्याच्यात आपण थोडं तेल टाकणार आहे. लय तेल नाही वापरायचं आपल्याला, थोडं वापरायचे. आपल्याला जास्त तेलकट करायची नाहीये खिचडी. आणि मिरच्या ह्या चिरून पण घ्यायच्या नाही. आता ह्या पद्धतीने आपल्या मिरच्या भाजून घेतल्यात आपण कमी याच्यावरती. आता ह्याच्यातल्या आपण काही काढून घेणार आहे. एवढ्या सगळ्या टाकणार नाही आपण, तिखट नाही बनवायचं आपल्याला. ज्यांना तिखट पाहिजे ना त्यांना ह्या मिरच्या द्यायच्या आपण. चला आता ह्याला मी 2 मिनिटं भन्नाट भाजू द्या बरं का. शेंगदाणे छान भाजले ना चवळे भारी लागते बरं का शाबूची. भाजू द्या 2 मिनिटं जरा. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे पण भाजलेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये आपण शाबू टाकून घेणार आहे. हे पण चांगलं भाजून घ्यायचं, मस्त भाजायचं आहे. 80% तर आपला शाबू भाजल्या गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया आणि ते पण भन्नाट भाजून घेऊया. चला बटाटे मिक्स करून घेऊया. हे लय भन्नाट होते बरं का ह्या पद्धतीनं करायचं आणि चविष्ट पण लागते. कूट आहे ना हा मोठा ठेवायचा, खूप बारीक नाही करायचा, मोठा ठेवायचा. आता ह्याला 10 मिनिटं छान होऊ द्या, हे भारी लागते. मग बघितलं कमी तेलामध्ये किती भन्नाट झाली आपली खिचडी. बघितली का. तयार आहे आपली खायला. आणि झाकून शिजवायची नाही बरं का, हे असंच करायचं म्हणजे एकदम मोकळी होती. बघितली किती सुट्टी सुट्टी आहे आणि खूप कमी तेल टाकल्या. बघितलं किती भन्नाट झाली खिचडी. बघितलं किती कमी तेलात, किती सुट्टी सुट्टी आणि भन्नाट. बघितलं का. या खायला त्याच्यावरती लिंबू पिळूया, भन्नाट खाऊया. लिंबाने कसं पचनक्रिया चांगली होती. आणि हिरवी खूप भन्नाट झाली, खूप मोकळी. चवीला पण भन्नाट आहे. या खिचडी खायला भन्नाट, हेल्दी, कमी तेलात.